पुरवठा शाखा इथे पाटणमध्ये आहे. तिथे प्रशांत कोळेकर नावाचे गोडाऊन किपर म्हणून होते. ते आता गेले 3, 3.5, 4 वर्ष होऊन गेले तरी इथं महसूल खात्याचा अधिकारी असताना पुरवठा शाखेत काम करत आहेत. पुरवठा शाखेत अनेक अधिकारी सक्षम असताना या टास्क त्याला न हलवण्याचा का? आणि आम्ही गांधी मार्गाने सनदशील मार्गाने आंदोलन करत असताना हे प्रशांत कोळेकर आपल्या रेशनिंग दुकानदारांच्या करवी काही रेशनिंग दुकानदारांना त्यांनी हाताशी धरलेला आहे. त्या रेशनिंग दुकानदारांना एकत्र करून त्यांनी आता एक केविलवाना प्रयत्न केला. माझ्या विरोधात एक बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला. त्याचे मी कॉपी काढलेली आहे फोटोच्या स्वरूपात. आणि 2-5 मिनिटात बोर्ड काढून नेला. तर त्या दुकानदारांची आलेल्या बोर्ड लावणाराची आणि या कोळेकर साहेबांची कसून चौकशी व्हावी. मी या बोर्डावर मागण्या केल्यात. त्याचा तुम्ही उच्च लेवलला चौकशीसाठी पाठपुरावा करूया सगळ्यांनी मिळून. आणि माझं काही चुकत असलं तर मला शासनानं फाशी द्यावं. आणि हे जर कोणत्या ह्याच्यात दोषी नाहीत तर मग या दुकानदार आणून दंगा करणे किंवा नाटक तयार करणे कोळेकरांच्यावर काय वेळ आली. आणि जर हे मला संघटनेचा डोस देत असतील तर मी बी एक 2-2.5 हजार संघटनेचा अपंगांचा प्रमुख आहे. महिला संस्थेसाठी काम करतो. आमच्याही दोन्ही संस्थेमार्फत आम्ही रितसर निवेदन देऊ आणि या ऑफिसच्या विरोधात जेवढं जोरदार आजपर्यंत झालं नाही असं आंदोलन उभं करू याची मी ग्वाही देतो. आपण आलात, धन्यवाद.